मस्सा जो ग्रामस्थ आणि धनंजय आणि संतोष अण्णांचे सर्व कुटुंब या ठिकाणी हे अन्नत्याग आंदोलन आणि त्यातील काही जणांनी तर पाणीसुद्धा त्याग अशा पद्धतीचं हे आंदोलन झालेलं आहे. तो सुरुवातीला माननीय मुख्यमंत्री यांचं मी मनापासून आणि आभार मानणार आहे. आणि ही बातमी त्यांच्या ट्विटद्वारे आम्हाला सगळ्याला कळालेली आहे. ट्विटरवरती त्यांनी ट्विट केलं आणि या संतोष अण्णांच्या खटल्यामध्ये जी बाजू मांडायची सरकारची त्याच्यासाठी सर्वोच्च जे आपल्या सर्वांचं म्हणजे धनंजयचं पण तेच मागणं होतं, कुटुंबियाचं मागणं होतं, ग्रामस्थांची आणि तमाम महाराष्ट्रातल्या ज्यांना हार्ट आहेत अशा प्रत्येक माणसाची मागणी होती की याच्यामध्ये उज्ज्वल निकम साहेब यांनी आमच्या संतोष अण्णांची बाजू मांडावी. कारण ते एकदा जर याचे तर ती एक गॅरंटी त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणून त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचा आभार. दुसरी गोष्ट अशी आहे की हे जनरल समाजाला माहीत नसते, परंतु ज्यांना सरकारी वकील म्हणून नेमायचे त्यांची एनओसी सुद्धा स्वतःची फार महत्त्वाची असते. काही डेट्स वगैरे स्वतःच्या पाहण्यामध्ये काही कालावधी उज्ज्वल निकम साहेबांनी घेतला, परंतु नंतर त्यांनी सुद्धा एनओसी दिली. त्याच्याबद्दल उज्ज्वल निकम साहेबांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानणार आहे. आता ज्या 1 ते 6 मागण्या आहेत या 6 मागण्यापैकी एक मागणी या इथे रेकॉर्डवरती नाही, पण ती मागणी मला आणि धनंजयला दोघांना माहीत आहे आणि त्या बाबतीमध्ये काय झालंय हे मला आणि त्याला निश्चितपणे माहिती आहे. मीडियाच्या समोर आज ती बाब येणार नाही, आम्ही सांगणारही नाही. निश्चितपणे उद्यापर्यंत किंवा परवा सकाळपर्यंत ती सुद्धा बाब तुम्हाला या ठिकाणी कळेल. आणि ती एकदा बाब जर झाली तर ह्या ज्या मागण्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा मागण्यांच्या बाबतीत म्हणजे जो पांडकर साहेबांनी सांगितलं, धनंजय जे बोलला की हे कोण वाय भाषे, हे महाजन, त्याच्यानंतर तो राजेश पाटील, हा महाजन सगळीकडेच उपद्व्यापी होता. महादेव मुंडेचं मर्डर झाला ना त्यावेळेस हाच महाजन तिथे होता. हाच महाजन हा जालन्याला सुद्धा एका केसमध्ये सस्पेंड झालेला आहे. म्हणजे महाजन जो आहे तो गुन्हेगारी वृत्तीचा व्यक्ती आहे. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची त्याची उठबस आहे. राजेश पाटील हा सुद्धा त्याच प्रकारचा पोलीस अधिकारी आहे. जर म्हणजे आमच्या संतोष अण्णांची डेड बॉडी तिकडनं दैठण्याकडून केजकडे आणायच्या ऐवजी केजकडून कळमकडे नेत असेल म्हणजे हा कोणत्या वृत्तीचा माणूस आहे. त्याच्यामुळे हे दोघंही जण, एक सस्पेंड झालाय दुसराही सस्पेंड व्हावा आणि हे टर्मिनेट व्हावेत आणि हे सहआरोपी करावेत. हे दोन्ही लोक सहआरोपी झाले पाहिजेत. आता इतर सर्वांनाच सहआरोपी करावं असं आमचं पण मत राहणार नाही, कारण जास्त सहआरोपी करण्यामध्ये मुख्य केस जे आहे त्या केसला कुठं धक्का लागावा असं माझं किंवा धनंजयचं किंवा कुटुंबियाचं कोणाचंही मत नाही. पण हे मात्र दोन त्याच्यामध्ये आले पाहिजे. आणि वायभाषे डॉक्टर, त्याच्यानंतर आणखी काही महाराजा बिराजा असे काही लोकांचे जे नावं आहे यांचे रोल काय आहे हे या बाबतीमध्ये